नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप नंबर 1. वारंवार पदार्थ जळाल्यामुळे जर कढई तळाशी काळपट किंवा काळेकुट्ट झाली असेल तर ती पुन्हा कढई स्वच्छ करण्यासाठी कॉस्टिक सोडा देखील वापरता येतो. यासाठी गरम पाण्यात थोडासा कॉस्टिक सोडा मिसळावा. नंतर या पाण्यात कढई बुडवून ठेवावी. थोड्या वेळाने कढई छान घासणीने एखाद्या तारेच्या घासणीने घासून घ्यावी. यामुळे कढईचा काळेपणा दूर होईल. परंतु कढई घासत असताना किंवा साफ करत असताना हातात हातमोजे घालूनच करावे, कारण कॉस्टिक सोड्यामुळे आपल्या हाताला इचिंग होऊ शकते. तर काळपट किंवा काळीकुट्ट कढई साफ करताना ही ट्रिक्स नक्कीच फॉलो करा. टीप नंबर 2. कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोप आणि व्हिनेगर एकत्र करून घ्या व त्या जागेवर लावून ठेवा. अर्ध्या तासाने स्वच्छ करा. यामुळे कपड्यावरील हळदीचे डाग निघून जातील. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व एक शेअर नक्कीच करा. टीप नंबर 3. सध्या मार्केटमध्ये गाजर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तर अशा वेळी तुम्ही गाजराच्या वड्या बनवणार असाल तर गाजराच्या वड्या करताना वड्यावर वर खाली व बटर पेपर किंवा प्लास्टिकचा कागद वापरल्याने मिश्रण हाताला न चिटकता सारखे थापले जाते. अशा वड्या थापल्यास सहज उकळल्या देखील जातात व वड्या हाताने थापल्याने बोटाचे ठसे वड्यावरती उमटतात. तर ते न दिसता गुळगुळीत चकचकीत गाजराच्या वड्या दिसतात. तर गाजराच्या वड्या बनवताना प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स नक्कीच फॉलो करा. हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टिप नंबर 4. फेशियल सारखा ग्लो घरच्या घरी हवा असेल तर टोमॅटो अर्धा कट करून एक फोड घेऊन तिच्यावर थोडीशी कॉफी पावडर टाकावी. आता ही फोड चेहऱ्यावर लावून 5 मिनिटांसाठी त्वचेला स्क्रब करावे. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते व त्वचा छान मऊ होते. त्यानंतर तुम्ही त्वचेवरती मॉइश्चरायझर लावावं. हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस केल्यास त्वचेवर अगदी पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण फेशियल करतो व आपले हजारो रुपये वाया घालवतो, तसाच फेशियल सारखा ग्लो अगदी घरच्या घरी आपल्या चेहऱ्यावरती येतो. टिप नंबर 5. आपल्या घरातील आपल्याकडून जर चुकून एखादी प्लास्टिकची वस्तू किंवा एखादे प्लास्टिकचे भांडे जर चुकून आपल्या हातातून पडले तर ते थोडेसे तुटते किंवा चिरते. तर हे तुटलेले किंवा चिरलेले भांडे आपण नंतर फेकून देतो. काय तर ते आपल्या काही कामाचे राहतच नाही. तर हे भांडे फेकून न देता आपण आपल्या पैशांची बचत करू शकतो व हे भांडे पहिल्यांदा जसे होते तसे अगदी पूर्वीसारखे करू शकतो. तर यासाठी आपण प्लास्टिकचे भांडे कसे जोडावे यासाठी प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी ही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्लास्टिकचे एखादे भांडे किंवा कोणतीही प्लास्टिकची वस्तू तुटल्यास ती फक्त फेविक्विकने चिटकवल्यास ती व्यवस्थितपणे चिटकत नाही. तर अशा वेळी त्यावर इनो, फ्रूट सॉल्ट अथवा गव्हाचे पीठ टाकून त्यावर फेविक्विकने चिटकवल्यास जोड एकदम पक्का होतो. त्यामुळे प्लास्टिकचे भांडे आपले पूर्वीसारखे चांगले व्यवस्थितपणे जोडले जाते. तर तुमच्या पण घरातील प्लास्टिकची एखादी वस्तू किंवा एखादे भांडे जोडण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्कीच फॉलो करा व ही उपयुक्त व खास टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा व ही उपयुक्त टीप तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा. आजकाल केसांच्या समस्या प्रत्येकाच्याच वाढलेल्या आहेत. त्यासाठी आपण डॉक्टरकडे हजारो रुपये वाया घालवतो. तर केसांसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप नंबर 6. केस काळे आणि मजबूत राहण्यासाठी थोडीशी मेथी पावडर एरंडेल तेलामध्ये मिक्स करून केसांच्या मुळाशी लावावी. यामुळे केस मजबूत होतात. टीप नंबर 7.
केस खूपच गळायला लागले असतील तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांनी केस धुवावेत. आठवड्यातून 1 ते 2 वेळेस हा उपाय केल्यास केस गळती कमी होते. टिप नंबर 7. बदलत्या जीवनशैलीमुळे डार्क सर्कल कमी करण्यासाठी 1 चमचाभर खोबरेल तेल आणि 1 चमचाभर हळद मिक्स करून डोळ्याखाली काळी वर्तुळावर पेस्ट लावावी आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर नॉर्मल पाण्याने डोळे धुवावे. नियमितपणे असे केल्याने डोळ्याखालील डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 8. थ्रेडिंग केल्यानंतर सूज आली असेल किंवा खूपच दुखत असेल तर त्यावर थोडासा कोरफडीचा ताजा गर काढून डोळ्याभोवती मसाज करा. यामुळे लगेच दुखणे कमी होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. टिप नंबर 9. केसांमध्ये कोंडा होऊ नये असे वाटत असेल तर बाहेर जाताना केस पूर्ण झाकून जावे. तसेच केसांमध्ये धूळ घाण असताना केसांना तेल लावू नये. टिप नंबर 10. केस धुण्यासाठी शिकेकाई, आवळा, रिटा, केस धुण्यासाठी नागरमोथा याची पावडर करून केस धुवावे. यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहते. तसेच महिन्यातून 1 वेळेस केसांना मेहंदी अवश्य लावावी. टिप नंबर 12. आठवड्यातून किमान 1 वेळेस कोरफडीचा गर केसांना लावावा. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. बाजारात मिळणारा ॲलोवेरा जेल लावू नका तर आपल्या घरच्या कुंडीतील फ्रेश कोरफडीचा गर काढून केसांना लावावा. टिप नंबर 13. फ्रीज खूप दाटून आणि गच्च भरून ठेवू नये. वेळोवेळी संपवलेले पॅकेट्स किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात थोडासा पदार्थ असेल तर तो पदार्थ एका मोठ्या भांड्यातून काढून जागा रिकामी करावी. अशा पद्धतीने फ्रीज नेहमी सुटसुटीत ठेवावा. टिप नंबर 14. महिन्यातून किमान 1 वेळेस थोडे थोडे केस कापत राहावेत. यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत. तसेच केसांची वाढ देखील यामुळे चांगली होते. टिप नंबर 15. योगा, प्राणायाम, मेडिटेशन यामुळे आपले आरोग्य चांगले राहते तर आपले केस देखील यामुळे निरोगी राहतात. याचा देखील आपल्या जीवनामध्ये नक्कीच अवलंब करावा. टिप नंबर 16. अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून हे दोन्ही एकत्रित करावे आणि त्याने चेहऱ्यावर 5 मिनिटे मसाज करावी. यानंतर 2 मिनिटांनी चेहरा धुवावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय काही दिवस नियमितपणे दररोज केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग पूर्णपणे निघून जातील. अतिशय उपयुक्त ही टीप वांग घालवण्यासाठीची तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.